ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावे रूप मज गोपिका रमना ठेवीन चरणावरी माथा पाहीन श्रीमुख देना लिंगन जीवे निंबलोन उतरीन दावे रूप मज गोपिका रमना ठेवीन चरणावरी माथा पुसता सांगेन हित गुजमात बैसोन एकांत सुख गोष्टी दावे रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणावरी माथा तुका म्हणे यासी न लावी उशीर तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावे रूप मज गोपिका रमना ठेवू दे चरणावरी माथा विठ्ठला विठ्ठला खबर दे श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मदन महाराज भाऊ महाराज नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करू प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे तुकाराम 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 नाम घेता नाम घेता का पेय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तु देव ऐसे करी दावे रूपमज गोपीगा रमना ठेवीन चरणावरी माथा। वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी पिंपरी घुमरी या पवित्र क्षेत्रामध्ये सालाबाद प्रमाणे परमश्रद्धे परमादरणी परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मीभूत महाराजांच्या 28व्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ परमश्रद्धे परमादरणीय गुरुवर्य भाऊ यांच्या कृपाशीर्वादानं ज्ञानोबा तुकोबा यांच्या कृपाशीर्वादानं सुरू असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातली आजच्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून कार्यकर्ते मंडळी आमचे आबा असतील आणखी कोण होते मला माहिती नाही पण त्यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे। पहिल्यांदा कॅन्सलच झाली तशी पण ती पुन्हा पुन्हा होती महाराजांची इच्छा म्हणून आली। तर त्यांच्या सेवेसाठी मी आज जो अभंग तुमच्यासमोर उच्चारलेला आहे तो जगदवंदनीय जगमान्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आपली आवड देवाकडे सांगून त्या आवडीची मागणी करणारा आणि आपल्या आवडीच्या विषयाला प्रतिबंध करणारी जी गोष्ट आहे ती नको म्हणणारा हा महाराजांचा अभंग आहे। विठाला विठाला या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे। महाराज म्हणतात देवा मला ब्रह्मज्ञान नको, ब्रह्मज्ञानानं प्राप्त होणारी आत्मस्थिती सुद्धा नको, तर मी भक्त आणि तू देव ही स्थिती कायम ठेव। अभंगाचं पहिलं चरण। महाराज पुन्हा म्हणतात देवा तुला देव राहायचं असेल आणि मला भक्त ठेवायचं असेल, ही मागणी तुला मान्य करायची असेल तर तुला एक करावं लागेल काय, तुझं मूळ निर्गुण निराकार रूप तुला सोडावं लागेल, तुला सगुण साकार रूपात यावं लागेल आणि ज्या वेळेला तुला सगुण साकार रूपात यायचं त्यावेळेला भलतं सलतं रूप घेऊन माझ्या समोर उभं राहशील, मला अजिबात चालायचं नाही, ते रूप मला दाखव ज्या रूपाला पाहून गोपिका रमल्या, रममान झाल्या, कृतार्थ झाल्या, धन्य झाल्या, ते रूप जर तू मला दाखवलंस तर त्या रूपाच्या चरण कमळावर मी माझं मस्तक ठेवील। अभंगाचं दुसरं चरण। पुढे महाराज म्हणता देवा असं रूप घेऊन आलास तर ते श्रीमुख मी पाहिल, त्या रूपाला आलिंगन देईल, एवढंच नाही या जीवाचं निम्मलोन करून त्याच्यावरून ववाळून टाकील। अभंगाचं तिसरं चरण। पुढे महाराज म्हणतात देवा असं रूप घेऊन आलास आणि एकांतात बसून हिताच्या गुजाच्या 4 गोष्टी जर तू मला विचारल्यास तर मग मी तुला सांगेल। अभंगाचं चौथं चरण। आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात देवा माझ्या अंतकरणाची तळमळ, माझ्या अंतकरणाची ओढ, माझ्या अंतकरणाची व्यथा जाणून ते रूप दाखवण्याविषयी अजिबात विलंब करू नको, हे अभंगाचं शेवटचं चरण। विठाला विठाला
चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो आवश्यक. ही सर्व असलेली हरिभक्तीपरायण महाराज मंडळी आमचे दादा महाराज आहेत. तुम्हाला नंतर पाहिलं नाही तर मी अभंगनी बदलीला असतं, कारण हे तिथं कुठं कुठं आपलं कुठंतरी इथे गावाला आलं ना, कानडी का बेलगाव. हा, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण संजय महाराजजी गांगर्डे आहेत, दुसरे गांगर्डे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण सतीश महाराज आहेत, आमचे कीर्तनगार हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज घुले, आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज काळे, हरिभक्तीपरायण अशोक महाराज आहेत, आमचे गुरुबंधू आम्ही एकत्रित राहिलेले बराच काळ आमचे पाटील महाराज आहेत, विद्यार्थी कोण महाराजांचे आमचे हरिभक्तीपरायण गांगर्डे महाराज यांचा सर्व विद्यार्थी वर्ग आहे. आणि पेटीवर बसलेले आमचे गव्हाणे महाराज, मधला स्वर आहे तरी पण अधूनमधून वाजित अधूनमधून वाजित. त्याचप्रमाणे आज ज्यांचं प्रवचन होतं ते आमचे परकाळी दादा पण आहेत, आबा आहेत, आमच्या गावचे या गावचे विद्यमान सरपंच आहेत, हरिभक्तीपरायण ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय आमचे पांडुळी महाराज सर आहेत. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेला आमचा कृष्ण महाराज आहे, योगेश महाराज आहे, आणि आपण सर्व आदरणीय मंडळी. सगळ्याविषयी मला आदर आहे, पण सगळ्याची नावं माहीत नाहीत. नावं घेऊन आता वाचल्यात 9:45 9:10, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाही. पण तुमच्या सगळ्याविषयी मला आदर आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. एक मीच दमलेलो आहे. कसं असतं, मी कोणी कधीच सांगत नाही माझी कुठून आलो किती काय फिरलो त्याचं नाही, पण माझी डोळे जागते. म्हणजे सकाळी एक कीर्तन केलं, राशीनला लग्नाला गेलो, तिथून धामणगावला गेलो, तिथून कड्याला आलो, 3 तास कथा केली. महाराज आल्यावर त्यांना तिथं कीर्तनाला उभं केलं, मग इकडं आलो. त्याच्यामुळं तुम्ही डोळे झाकले तरी आता काहीच हरकत नाही. मी सगळ्या अभंगाचा अर्थ सांगितलाय. तुम्ही खुशाल जो आपला तरी काहीच हरकत नाही. विठाला विठाला अभंगाचा अर्थ झालाय असं नाहीये. महाराज ब्रह्मज्ञान नको म्हणतात. प्रश्न असा आहे, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात त्या ब्रह्मज्ञानाचा आणि मनुष्यत्वाचा काहीच संबंध नाही का? दुसरी गोष्ट, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात ते रस्त्यावर पडलेलं आहे का? तिसरी गोष्ट, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात ते सहजासहजी मिळतं का? आणि जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात त्या ब्रह्मज्ञानाला आध्यात्मिक जीवनात काहीच फल नाही का? विठाला विठाला साऊंड सिस्टीम मध्ये तुमचं नाव घ्यायचं राहिलं, तुम्ही चांगली लावली, तुम्हाला धन्यवाद. तुमचं नाव घेतलं नाही घेतलं मध्येच बिघडून टाकले तर कुठं बसता? सगळं सूत्र तुमच्या हातात आहे. ऐका, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात त्या ब्रह्मज्ञानाचा आणि मनुष्यत्वाचा काही संबंध नाही असं म्हणता येणार नाही. उलट पक्षी असं म्हणावं लागेल, ब्रह्मज्ञानाचा आणि मनुष्यत्वाचाच संबंध आहे. मला सांगा, मनुष्यत्व हे आकारानं सिद्ध होतं की ज्ञानानं होतं? 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 2 कान, 1 नाक म्हणजे माणूस. माणसाची व्याख्या नाही. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. नाथ महाराज म्हणतात, पावनिया मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना. तो लांडा गर्धव जाना पुच्छ बिन तो पायी. पावनिया मनुष्यपण जोन साधी आत्मज्ञान. तो श्वान सुकरा परिसहीन. माणूस पण त्या नाही पुच्छ नाही पाद चारी. मनुष्य परी पुच्छ नाही मनुष्य मनुष्य
उच्च नाही पादचारी मनुष्य परी कुतरीती. तुम्हाला वेगळा अर्थ सांगायची काही गरज नाही. महाराज नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडी. ज्ञाना वाचून जीवन जगणारे बाकीचे कमी आहेत का महाराज? मी मनुष्य आहे, मी मनुष्य आहे असं नुसतं मनुष्यत्वाचं ओझं वाहून मनुष्यत्व सिद्ध होत नाही. डायरेक्टर साहेब, मनुष्यत्व नुसतं ओझं वाहून सिद्ध होतं का? ओझं ती वाहतात, ओझं आपणही वाहतो. ओझ्याचा अर्थ त्यांनाही कळत नाही ना, आपल्याला कळत नसेल तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक झाला? एखाद्या गाढवाच्या पाठीवर ओझ आहे, तुम्ही त्याला विचारलं गाढव सरकार तुमच्या पाठीवर जी ओझ आहे त्याच्यात कोणती वस्तू आहे, कोणता पदार्थ आहे? तो म्हणेल तुम्ही बघा मलाही सांगा त्याच्यात काय आहे. हे जर मला कळालं असतं तर लोक मला गाढव कशाला म्हटले असते. ओझ वाहणं एवढंच त्याचं काम आहे. ओझ्याचा अर्थ त्याला कळत नाही. एका माणसाची दोन गाढव होती. एकाच्या पाठीवर कापसाचा बोत होता आणि एकाच्या पाठीवर मिठाची गोणी होती. ज्याच्या पाठीवर कापसाचा बोत होता ना त्याचं ओझही हलकं होतं आणि त्याची तब्येतही स्ट्रॉंग होती. ज्याच्या पाठीवर मिठाची गोणी होती ना ओझही जास्त आणि तब्येतही उद्बत्ती छान. हे कापसाच्या बोतावालं गाढव ते मिठाच्या गोणीवाल्याच्या पुढे चालायचं. त्याला विचारायचं तब्येत बरी आहे ना, हातपाय तर दुखत नाहीत ना, थंडी तापत नाही ना, ओझं तर झालं नाही ना, कंबर गळून तर आली नाही ना, चिकन गुन्ह्याचा तर काही त्रास नाही ना. ते म्हणलं सगळं होतंय पण करतो काय? आणि चालता चालता एक नदी लागली. शेवाळ्याला खडक होता. मिठाच्या गोणीवालं गळून गेलेलं बिचारं गाढव त्या खडकावर गेलं. त्याचा पाय घसरला. ती गाढव पाण्यात पडलं. पडल्यानंतर मिठाची गोणी भिजली. तिचं ओझं डबल झालं. तरी हाच म्हणतात राव काय ध्यान देऊन ऐकताय राव. मिठाची गोणी भिजल्यानंतर ओझं डबल होईल का? विरघळून गेलं मीठ. मोकळीच गोणी त्याच्या पाठीवर राहिली. ते धडपडून उठलं कापसाच्या बोतावाल्याच्या पुढे चालायला लागलं. त्याला विचारू लागलं तब्येत बरी आहे ना, हातपाय तर दुखत नाहीत ना, ओझं तर झालं नाही ना, कंबर तर गळून आली नाही ना, चिकन गुन्ह्याचा तर काही त्रास नाही ना. ते म्हणलं ते सगळं बाजूला राहू दे, तू मोकळा कशानं झालाय पहिल्यांदा सांग. ते म्हणलं काय नाही पाण्यात पडल्यानं. तेव्हा म्हणलं मग मी येतो रेवस जाऊन. अहो गाढवच ना ते गेलं ना रेवस गेलं असं डोहात बसलं पुन्हा नाही उठलं. विठाला विठाला मला सांगा त्याला ओझ्याचा अर्थ कळाला असता परत गेला असतं का? नाही. ओझं वाहणं एवढंच त्याचं काम आहे. तेवढंच जर आपण करत असू तर मग त्याच्यातून आपल्यात काहीच फरक नाही. वाया मनुष्यपण भार वाहे वृषभ, वाया मनुष्यपण भार वाहे वृषभ, वाया मनुष्यपण भार वाहे वृषभ, वाया मनुष्यपण वाहे वृषभ, वाहे नित्य माविना वृषभ म्हणतात. बैल जसं ओझं वाहतो तसं मी मनुष्य आहे मनुष्य आहे असं ओझं वाहिल्यानं मनुष्यत्व सिद्ध होत नाही. ज्ञान असेल तर मनुष्यत्व सिद्ध होत. रघुनाथ महाराज काय पाहिजे? ज्ञान. मग ज्ञानाचा आणि मनुष्यत्वाचा जर एवढा नीच संबंध आहे तर महाराज असं का म्हणतात? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान
नको ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाचा आणि मनुष्यत्वाचा एवढा नीट संबंध आहे तरी महाराज ब्रह्मज्ञान नको म्हणतात. माझा दुसरा विकल्प असा होता, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात ते रस्त्यावर पडलेलं आहे का? गाजर गवत जसं कुठे उगवतं, बेश्रमाची झाडं कुठेही लागतात, येड्या बाबळीला उता आलाय म्हणून तू देण्याची गरज नाही देवा, ते कुठेही मिळते असं आहे का? नाही नाही नाही, ते कुठे मिळत नाही. मग मला हिंदुस्थानात मिळत नसेल, आफ्रिकेत, अमेरिकेत, रशियात, नाही नाही, ब्रह्मज्ञान मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्म दर्शन दर्शनी समाधान अथि जैसे ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अथि अनावे तरी संताय भजावी सर्वस्वेसी तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिनः. महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे संत. संता वाचून आतापर्यंत कुणालाच मिळालं नाही, आज मिळत नाही आणि भविष्यात कधीच मिळणार नाही. मग मला सांगा, संत सहजासहजी भेटतात का? नको त्याची भेट सहज होते. महाराज उठलं की जय हरी, संत सहज भेटतात का? नाही. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे आणि हरिप्रियाची भेटे नातुडे हे दुर्लभ गाढे मनुष्या. एखाद्या वेळेला वाघिणीचं सिंहिणीचं दूध प्राप्त होईल पण संत भेटणार नाहीत. ऐका, आता वाघिणीचं सिंहिणीचं दूध प्राप्त करणं तरी का सोपं आहे का महाराज? ती का शिळी आहे का? केव्हा पायात पाय गुतवला आणि बसला धार काढायला. कधी दूध काढा ती तक्रार करायची नाही. ती गरीब बिचारी, आणि ती गरीब म्हणून तर तिचा मुलगा देवाला आवडला. कोणाचा? शेळीचा. कुठल्या तरी आपल्या आष्टी तालुक्यातल्या देवाने मागितलं का भक्ता वेळेला घोड्याचा आण, हत्तीचा आण, वाघाचा? नाही नाही. अश्वन्नैव गजन्नैव व्याघ्रन्नैव च नैव च अजो पुत्रं बलिं दत्यात् देवो दुर्बल घातकः. तेव्हा तू घोड्याचं नको, हत्तीचं नको, वाघाचं तर नकोच नको म्हणतो. त्याला माहितीये वाघाचं मागितलं तर भक्तही माघारी यायचा नाही, माझी भक्ती शिल्लक राहायची नाही. देव सुद्धा दुर्बळाचा घातक आहे. ऐका, शिळीचं दूध सोपं आहे, वाघिणीचं सोपं नाही. वाघिणीचं दूध प्राप्त करण्यासाठी छत्रपती शिवरायासारखा एखादा शूर वीर पुरुष असावा लागतो, आणि वाघिणीचं दूध साठवण्यासाठी सुवर्ण पात्र असावं लागतं. चेअरमन साहेब, तुम्ही स्टीलचं, पितळाचं, तांब्याचं, जर्मनचं, चांदीचं भांडं घेऊन गेलं तर चालेल का? नाही. हे दूध एवढं प्रभावी आहे, त्याच्यात एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की बाकीच्या कुठल्याही पात्राला ते छिद्र पाडून निघून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही कधीही प्रयोग करून बघा. कशाचा? वाघिणीच्या दुधाचा. करताल तुमचे चेहरे सांगतात ना, विठाला हवी. वाघिणीचं सिंहिणीचं दूध दुर्लभ आहे, पण महाराज म्हणतात ते एखाद्या वेळेला मिळेल, पण संत भेट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. चंद्र अमृत हातात चढे, चंद्र अमृत सुखे सेववे असता जाता रवी धरवेल पाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा
ऐसी कैसी आणि भेटती ते साधू बहु अवघड बहु नुसतं अवघड नाही बहु किती अवघड चंद्राचं अमृत चकोर पक्षाला मिळू शकतं भाग्यवश माणसाला मिळेल पण संत भेट बहु त्याच्यापेक्षा अवघड असता जाता रवी धरवेल उगून मावळतीला चाललेला सूर्य त्याला थांबवता येईल पकडता येईल आता सूर्याला पकडणं सोपं आहे का महाराज ती का कोंबडी आहे का एका मुलाच्या हातून कोंबडी सुटली म्हणतात त्याच्या आईनं बघितलं रागवली मार मार त्या मुलाला मारू लागली शेजारीन धावत पळत आले आणि येऊन पकडलं हिला विचारलं एवढं मारायला काय झालं मग हिनं सांगितलं याने कोंबडी सोडून दिली मग देत का नाही ती कुठं जायला लागली तुमची असल्यानंतर परत येईलच ना हिनं सांगितलं आमची असती तर कशाला मारलं असतं या म्हणजे दुसऱ्याची डाललेली सूड कोंबडी पकडणं सोपं आहे महाराज सूर्याला पकडणं सोपं नाही पण या हिंदुस्थानात अनेक लोकांनं अनेक वेळेला सूर्यालाही थांबवलं पैठणला सती होऊन गेली ती आपल्या मालकाला खांद्यावर घेऊन निघाली होती कुठं निघाली होती हे नाही सांगत पण अंधारी रात्र होती मांडवी ऋषीला चोर म्हणून सुळावर दिलं तो सूळ काहीला दिसला नाही जाता जाता या खांद्यावरच्या पतीचा धक्का म्हणतात त्या सुळाला लागला सूळ हल्ल्या गेला आणि वर असलेल्या मांडवी ऋषीला अतिशय वेदना झाल्या आणि मग त्या मांडवी ऋषीने तळतळून शाप दिला ज्याचा कुणाचा या सुळाला धक्का लागला असेल त्याला सूर्य उगवल्याबरोबर मृत्यू प्राप्त होईल हा शाप त्या सतीनं ऐकला आणि ऐकल्यानंतर ती मांडवी ऋषीला उद्देशून म्हणते महाराज पण सूर्य उगवला तर ना विठाला विठाला सूर्याच्या उगवण्याने माझे मालक जाणार असतील मी उगू नाही देणार त्याला तुम्ही इतिहास वाचा तिनं सूर्याचं उगवणं थांबवलं त्या रामानं एक प्रसंग आलाय लक्ष्मणाला शक्ती लागली राघवेंद्र सरकार ठाकूर प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये हाहाकार उडाला विवंचना सुरू झाली या लक्ष्मणाच्या जखमीवर औषध कोण सांगेल त्यावेळेला बिभीषणानं सांगितलं महाराज अतिशय सुज्ञ वैद्य आहे पण तो त्या पक्षाला आहे रावणाच्या पक्षाला आपल्याकडे येईल की नाही प्रश्न आहे प्रभू रामचंद्र म्हणतात अरे बिभीषणा वैद्याला शत्रू व मित्र नसतात रे रोग्याचा रोग बरा करणं एवढं त्याचं कर्तव्य असतं तेवढ्यात हनुमानजीनं सांगितलं महाराज त्याची येण्याची नका काळजी करू त्याचा फक्त ॲड्रेस द्या त्याला आणायचं काम माझं यांच्याकडून ॲड्रेस घेतला आणि यांनी उड्डाण केलं त्यांच्या दवाखान्यासमोर बेल वाजवली तर बेल वाजवल्यानंतर डॉक्टर लोक रात्रीची बहुतेक उठतच नाहीत हे काय गिरायक तसं जाणार नव्हतं त्याने आळूळी ठोकले तो म्हणला तू बाहेर येतो का मी आत येऊ तो म्हणला हे वेगळंच पेशंट आहे तो बाहेर आला म्हणला काय काम आहे तो म्हणला रामाचा बंधू लक्ष्मण त्याला शक्ती लागलेली आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला यायचं ते म्हणला नाही ना जमायचं म्हणलं का ते म्हणलं ते भाजपचा मी राष्ट्रवादीचा ते तर मला इथंच कारण सांगायला लागले तिथे गेल्यावर हे काही सांगू शकतं हनुमानजीने विचार केला याला एकट्याला नाही न्यायचं हनुमानजीने काय केलं त्याच्या घरासहित दवाखान्यासहित उचललं आणि सगळं प्रभू रामचंद्राच्या समोर मांडलं प्रभू रामचंद्राने पाहिल्यानंतर विचारलं अरे हनुमंता तुझं डोकं फिरले की काय म्हणले काय मी तुला सुषेण वैद्याला आणायचं सांगितलं होतं का त्याचं घर तो म्हणला महाराज तुम्ही सांगितलं होतं हेही बरोबर आहे
मी केलं हे सुद्धा बरोबर. म्हणजे कसं, मी त्या सुशन वैद्याला आणलं असतं, त्याने लक्ष्मणाला पाहिलं असतं आणि पाहिल्यानंतर सांगितलं असतं माझं तपासायचं थर्मामीटर घरीच राहिलं. तर आपल्याला कुठं जायला नाही यायला एवढा वेळ होता. इंजेक्शन राहिल्या, गोळ्या राहिल्या, सलाईन राहिलं, काही सांगू नये म्हणून दवाखान्यात सहित आणलं. याला म्हणतात बुद्धिमत्ताम वरिष्ठ. माहिती का, राघवाला पटलं. पण सुषेण वैद्याने चेक केलं आणि सांगितलं हे बघा लक्ष्मण उठेल, पण एक अट आहे. काय? सूर्य उगवण्याच्या पूर्वी जर द्रोणागिरीची वल्ली कुणी आणली तरच हा उठेल. मग तुम्ही डोकं लावा, लक्ष्मणाला शक्ती लागली हिंदुस्थानच्या टोकाच्याही पलीकडे, आणि वल्ली आणायची उत्तर टोकावर. हे काय चहा पाव खाऊन आतपाव झालेल्या माणसाचं काम आहे करावं? प्रभूने विचार केला, हे काम केलं तर माझा हनुमंत करू शकेल, म्हणून हनुमानजीला आज्ञा केली. हनुमानजी निघाले. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हनुमानजी गेले, प्रार्थना केली, त्यांनी काय ऐकली नाही. हनुमानजीने विचार केला, या पर्वतावरच आहे ना वल्ली, मग पर्वतच उचल, अख्खं मेडिकलच उचल. पुन्हा गोळीच बदलून आली, कंपनीच बदलली, तशी भानगडच नाही. द्रोणगिरी पर्वत उचलला आणि वायुवेगानं परत येत होते की नेमके नंदीग्रामावरून चालले होते जिथं भरत तपश्चर्या करत बसला. माझे प्रभू रामचंद्र वनात आहेत, मी अयोध्येत नाही थांबणार. माझे प्रभू रामचंद्र त्यांनी वल्कले परिधान केले, मी सुद्धा वल्कले परिधान करेल. त्यांनी जटा वळवल्यात, मी सुद्धा जटा वळवेल. प्रभू रामचंद्र जमिनीवर झोपतात, मी खड्डा खोदून झोपेल. काय बंधुप्रेम आहे महाराज. आपण तो रोज रामायण ऐकतोय, आणि थोरला भाऊ पंढरपूरला गेला की दाखता त्याच्या गंजीतल्या प्यांड्या उपशित. हे आपलं रामायण. विठाला विठाला ते भरतानं पाहिलं. ऐका, ते भरतानं पाहिलं की आकाश मार्गाने हातात काहीतरी घेऊन चाललेला कुणीतरी राक्षस असला पाहिजे, माझ्या राघवावर संकट घेऊन चाललेला असावा, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने एक राम नामांकित बाण काढला. चेअरमन साहेबांनी त्याच्या दिशेने सोडलं, आणि त्या बाणाची मर्यादा म्हणून आबा ती खाली आला. कोण? हनुमानजी खाली आले. आपल्या बाणाने खाली पडलेला राक्षस कोण आहे पाहण्यासाठी ज्यावेळेला भरतजी जवळ गेले, त्यावेळेला त्यांच्या कानावर शब्द पडले, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम. हे भजन ऐकलं आणि भरताला पश्चाताप झाला. कुणीतरी रामसेवक आहे, राम भक्त आहे, माझ्याकडून विनाकारण याला परिश्रम झाले. म्हणून भरतजी जवळ गेले, हात जोडले, विनंती केली, महाराज आपण कोण आहात, कुठून आलेला आहात, ते चालवलेलं काय आहे, आपल्याला कुठं जायचं आहे. त्यावेळेला हनुमंतानं स्वतःचा परिचय दिला. माझं नाव हनुमंत आहे, हे रामाचा सेवक आहे, लक्ष्मणाला शक्ती लागलेली हे म्हणून द्रोणागिरीची वल्ली घेऊन चाललोय. हे ऐकल्यानंतर भरताला आनंदही वाटला आणि दुःखही वाटलं. आनंद याचा वाटला की 14 वर्षाच्या नंतर का होत नाही, रामाची वार्ता सांगणारा दूत मला भेटला, मी भाग्यवान आहे. दुःख याचं वाटलं की लक्ष्मण मूर्छित आहे. पण हनुमानजीने विचारलं, आप कौन है? आप रघुकुल वाले दिख रहे क्यों? मुझे रघुकुल वाला नीचे ला सकता है, दूसरा कोई नहीं ला सकता. त्यावेळेला भरतजीने सांगितलं, हनुमान जी वो गुनेगार भरत मैं हूं, जिस भरत के वास्ते राघव को 14 साल के लिए वन वन में भटकना पड़ रहा है, जिस भरत के वास्ते मेरे पिता को स्वर्ग में जाना पड़ा, जिस भरत के वास्ते मेरे माता को वैधव्य प्राप्त हुआ, वो गुनेगार भरत मैं हूं. त्यावेळेला हनुमंताने पायाला हात लावला, सांगितलं, भरतजी अब गुनेगार नहीं है, अब संत है. क्यों? जब राघव सोते हैं तो राघव के ओठ हिलते हैं. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र झोपतात त्यांचे ओठ हलतात. काय प्रभू झोपेत म्हणतात, म्हणून त्यांच्या ओठाला एका दिवशी कान लावला. ते झोपेत म्हणत होते, ए मेरे भरत, ए मेरे भरत. अरे काय ते, अरे भगवान जिसका भजन करते हैं वही जगत में संत है. विठाला विठाला बराच वेळ संवाद झाला दोघांचा. ऐक. आणि मग भरताने विनंती केली, महाराज आतापर्यंत जसं थांबलात आणखी थोडा वेळ थांबा का, मी अयोध्येतल्या सगळ्या स्त्रियांना बोलवतो, मातेंना बोलवतो, तुमच्या मुखानं राघवाचं कुशल ऐकल्यानंतर त्यांना बरं वाटेल. ही विनंती. काय चुकलं म्हणतात का काय? चुकलं तर सांगत जा, तसं काय.
काय करावं, बोलणं स्वभाव आहे. एक बाई सकाळीच आष्टीच्या स्टँडवर गेली आणि त्या कंट्रोलदाराला म्हणजे बाबा आता पुण्याला गाडी किती वाजते, तर मला 8 वाजता. 8ची गेली तर म्हणला 9ला. बरं 9ची हुकली तर म्हणला 10ला आहे. बरं म्हणली 10ची गेली तर म्हणला 11ला आहे. बरं म्हणली दुपारून, ते म्हणलं बाई दुपारून सुद्धा अर्ध्या तासाला गाड्या आहे. बरं म्हणली त्याच्यात आडणारे किती आहेत, सुपर किती आहे? ते म्हणलं 2-4 आडणारे आहेत, बाकी सगळ्या सुपर आहेत. बरं म्हणली रात्राने, ते म्हणलं रात्राने सुद्धा आहेत 7-8. काय? बरं म्हणली रात्रणीच्या दिवसाच्या गाडीच्या तिकटात फरक किती आहे? ते वैतागला. ते म्हणलं बाई तुम्हाला कुठं जायचंय? ते म्हणली कुठंच नाही बाई, मला कुठं जायचं. आणि एवढ्या वेळ माझं रिमांड का काढलं? उगं तुला वेळ होता म्हणून विचारलं. म्हणलं विठाला विठाला. पूर्वी एसटीने प्रवास करायचो ना, म्हणजे सगळ्यालाच प्रसंग येतो, सगळ्याला. आपल्याला पुरुष माणूस जवळ बसला तो कधीच बोलायचा नाही. आणि एखादी आजी बसली, ते कपडे गंध माळा बघितल्यावर महाराज दिसताय. म्हणलं हा. कीर्तन करता का? म्हणलं करतो ना. प्रवचनही जमत असेल? म्हणलं हा. कुठं राहत असता? म्हणलं कड्याला राहतो. खाया प्यायची काय सोय? म्हणलं हातानेच करून खातो. लग्न नाही झालं? मी म्हणलं नाही झालं. म्हातारीने त्याच्या पुढे मला विचारलं का नाही झालं? मी म्हणलं आजी सोयरीकच आली नाही. आजी मला म्हणली तुला रोज एका गावाला बोंबलत फिरायचं, सोयरी याला का मोकळे आहेत का? म्हणलं हे बरोबर आहे. विठाला तुम्हाला खरं सांगू का, आपल्याकडे सगळा माल आहे. जिथं तिथं तो वापरावा लागतोय. जशी गिरायक असतील तसं वाटायचं झालं. इथं सगळं महाराजांचं आयुष्य गेलं, भाऊंचं गेलं. त्याच्यामुळे इथं लई काही बाकी बोलण्यात काही अर्थ नाही. तसं आम्ही ज्या अनुयायी ज्यांच्या संप्रदायाचे आहोत, आम्ही काय विनोद आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, आणि नाथ महाराजांनी विनोद करावा हेही सांगितलंय, पण तो विषयाला अनुसरून असा. एवढंच त्याच्यातला अर्थ. चला कुठं आलतं आपलं? हे आपल्याला तरी काय माहिती, आपण तशी ध्यानबाज माणसं. आपला विषय चालू होता कशाचा? मातेंना बोलून घेतो तो वेळ थांबा. हनुमानजीने मान्य केलं. सगळ्या स्त्रिया आल्या, त्यांना सगळं रामायण सांगितलं. माझी प्रभूची भेट कशी झाली, मी सुग्रीवाशी कशी मैत्री करून दिली, मग वालीचा वध कसा केला, सुग्रीवानी मासणारी वानरसेना कशी जमा केली, मग मी समुद्र उल्लंघन कसा केला, शेतीचा शोध कसा लावला, सगळी वानरसेना शेतू कसा बांधला, तुळेच्या ठिकाणी कशी पोहोचलो, युद्धाला कशी सुरुवात झाली, आणि लक्ष्मणाला कशी शक्ती लागली, इथपर्यंत रामायण सांगितलं. आणि सांगण्यामध्ये बराच वेळ निघून गेला. वेळ निघून गेल्याचं भान हनुमानजीला झालं. हनुमानजी ताडकन उठून उभे राहिले. ते म्हणले मला आता गेलं पाहिजे. मी जरी वेळेवर गेलो नाही तर सूर्य उगवेल, आणि सूर्य उगवला तर लक्ष्मण उठणार नाही. त्यावेळेला लक्ष्मणाची पत्नी उभी होती तिथं. काय नाव तिचं? उर्मिला. त्या उर्मिलेला सांगितलं हनुमानजी एवढी गडबड करण्याचं काही कारण नाही का? ती उर्मिला उभी आहे तोपर्यंत सूर्याची माय व्याली नाही म्हणली उगवायला. विठाला रवी धरवील. आणि फिट प्रमाण सांगतो हे तरी आस्था झाली. ज्या वेळेला अनेक वीराने अधर्माने अभिमन्यूचा वध केला, आणि माझ्या अभिमन्यूच्या वधाला कारण जयद्रथ ठरला, हे ज्या वेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं, त्यांनी प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला मारीन नाही तर अग्निकाष्ट भक्षण करेन. ही प्रतिज्ञा ऐकली महाराज. कौरव सेनेमध्ये आनंद उत्सव सुरू झाला. उद्या काही झालं तर अर्जुनाच्या दृष्टीला जयद्रथ पडू द्यायचा नाही. युद्धाला सुरुवात झाली. अर्जुन असणारा फिरत होता जयद्रथाला शोधत. जयद्रथ सापडत नव्हता. 4 वाजत आल्या होत्या, आणि अभिमन्यूची पत्नी उत्तर आपल्या सासूबाईला म्हणते, आत्याबाई आज जर जयद्रथ मेला नाही, सूर्य मावळला तर काय होईल? त्यावेळेला तिच्या सासूनं सांगितलं जयद्रथ मरेपर्यंत सूर्य मावळतोच कसा तेच पाहते. विठाला विठाला. तर विधर्वेल बाह्या हेळा सागर. आपल्या बाहुबलानं एवढा मोठा समुद्र पोहता येईल. त्याला म्हणतात ना सावरकर अपवाडकर, नेमजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.
समुद्र एखाद्या वेळेला पोहता येईल, संत भेट त्याच्यापेक्षा अवघड आहे. 3 गोष्टी शास्त्रकारांना दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. नरदेह मिळणं दुर्लभ. दुर्लभो मानुषे देहो देहिनाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. नरदेह दुर्लभ स्थाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे मुमुक्षुता. मुमुक्षुता कशाला म्हणतात? मोक्षाच्या इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. आता जे आपल्या इथं बसल्यापैकी किती जणाला मोक्षाची इच्छा आहे? मोक्षाची. समजा आपला सप्ताह चांगला झाला, महाराजांची पुण्यतिथी उत्कृष्ट झाली, तुम्ही बहुसंख्येने आलात, देव तुमच्यावर प्रसन्न झाला. ऐका, आणि मग देव प्रसन्न झाल्यामुळं त्यांनी विमान आणून उतरिली तर पटांगणात. आणि देवाने सांगितलं तुम्ही जेवढे जेवढे सप्त्याला होतात मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला आलोय, तुमच्यातलं कोण कोण जायला तयार आहे हात वर करा. तुम्ही लयच लवकर वैतागली रे. परमार्थाचा सुद्धा प्रश्न आहे महाराज. मुमुक्षुता मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. तेव्हा तरी भगवान सहस्रेषु म्हणलं. आता लाखोश म्हणायचं, लाखो माणसामध्ये एखाद्याला इच्छा होत असेल. ऐका, आणि अशा इच्छा ज्यांना होते त्या सगळ्यालाच संत भेटतात असं नाही. याच्यात एखाद्याला भाग्यवंताची भेट होते. मग ऐका, नरदेह दुर्लभ आहे, त्याच्यापेक्षा मुमुक्षुता दुर्लभ आहे, त्याच्यापेक्षा संतांची भेट दुर्लभ आहे. मग असणारे ऐका, संत भेटणं दुर्लभ. संत भेटले तरी ते कळणं त्यापेक्षा दुर्लभ. कळाले तरी त्यांची सेवा घडणं त्यापेक्षा दुर्लभ. आणि सेवा घडल्यानंतर ते आपल्यावर प्रसन्न होणं त्यापेक्षा दुर्लभ. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग ब्रह्मज्ञान देणं त्याच्याही पेक्षा दुर्लभ असताना महाराज असं का म्हणतात? एवढं दुर्लभ आहेत तरी महाराज नको म्हणतात. तिसरा विकल्प असा होता, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात ते सहजासहजी मिळतं का? कुठला पत्त्याच्या डावावरून बसलं ब्रह्मज्ञान ऐकायला झालं ब्रह्मज्ञान, असं नाही घडत ना. ज्याला ब्रह्मज्ञान व्हायचंय त्याचे मल विक्षेप नावाचे दोष गेले असले पाहिजे. आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि ते आवरण निवृत्ती अर्थ जो साधन चतुष्टय संपत्तीवान आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. आता साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे काय माहितीच आहे तुम्हाला, सगळे महाराज लोकच आहे. थोडंसं सांगायला काहीच हरकत नाही.
विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व याला काय म्हणतात? साधनच्या दृष्टीने संपत्ती म्हणतात. विवेक म्हणजे सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे अशा प्रकारच्या निश्चयाला विवेक म्हणतात. वैराग्य म्हणजे हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या विषयी वैराग्य म्हणतात. समाधी षटक म्हणजे शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षाला समाधी षटक म्हणतात. शम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे याला शम म्हणतात. दम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा बाह्येंद्रिकाचा निग्रह करणे याला दम म्हणतात. श्रद्धा म्हणजे वेदांत वाक्य गुरु यांच्या ठिकाणी असलेल्या अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. उपरम म्हणजे वेदविद कर्माची साधने श्रीधन पुत्रादिक यांचा विधीपूर्वक त्याग करून संन्यासादी ग्रहण करणे याला उपरम म्हणतात. समाधान म्हणजे मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते याला समाधान म्हणतात. आणि तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुख दुःख हे कष्टा वाचून सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. मोक्षाच्या इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. हे कळलं ना तुम्हाला? कळायचं अवघड, कळलं तर पटणं अवघड, अंगावर बांधणं अवघड, आणि मग त्याच्यानंतर ब्रह्मज्ञान होणं त्याच्यापेक्षा अवघड असताना तरी महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान, तरी मला ब्रह्मज्ञान नको म्हणतात. चौथा विकल्प माझा असा होता, जे ब्रह्मज्ञान महाराज नको म्हणतात त्या ब्रह्मज्ञानाला आध्यात्मिक जीवनात काहीच फल नाही, ते निष्फल आहे म्हणून नको म्हणतात का? तर तसंही म्हणता येणार नाही, कारण मोक्षासारखं श्रेष्ठ फल कशाच आहे? ते ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा शतमख संपत्नी स्वर्गीची. ऐका, ब्रह्मज्ञानाला कुणाला मिळतं? ज्याच्या जो आपलं हे मोक्ष कुणाला मिळतो? ज्याचे जो ब्रह्मज्ञान आहे त्याला. ज्ञानी बी नाहीये की गुपाय करीशी जे तुके तेही गुंफीशी आदिके रुखी, दानेन पानीर न तू कंकनेन, स्नानेन शुद्धीर न तू चंदनेन, मानेन तृप्तीर न तू भोजनेन, ज्ञानेन मोक्षम न तू मुंडनेन. काहीच नाही, सनसन वाजायचं. चला, दानेन पानीर, हाताची शोभा कशात आहे? हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्रकार समजा हात कशाने पवित्र होतात? दाना. हाताची शोभा कशात आहे? दानात आहे. सोन्याचे कंकणाने हात शोभत नाहीत, हात शोभतात कशाने? दानाने. आता मी दानाचं महत्व सकाळपर्यंत जरी सांगत राहिलो तर तुमच्यावर काही परिणाम व्हायचा नाही, कारण आता दाता फक्त पंचांगात राहिलाय. कुणाचं पंचांग? दाते. दाते एवढंच दाते. शेते शतेषु जायते शूरः, सहस्रेषु पंडितः, वक्ता दश सहस्रेषु, दाता भवती वानवा. 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा पंडित असतो, 10,000त एखादा वक्ता असतो, आणि दातेची तर वानच असते महाराज. इतके कंजूस माणसं आहेत राव. स्टँडवर खकरले तरी घरी पर्यंत थुंकत नाही. तुम्ही म्हणे याच्यात कसलं कंजूसपणा? मी सुद्धा एका माणसाला विचारलं तिथं खकरले का नाही थुंकले? तो म्हणतो तिथं थुंकला असतो तर फुकटच गेला असतो. म्हणला घरी आपल्या कोंबड्या तरी खात्याला ना घ्या. इतका विचार करणार एक असंच. दान नाही, धर्म नाही, तीर्थ नाही, यात्रा नाही, काय नाही, अव्यक्त निराकार नाही जे आकार, असं जीवन जगलेलं. गावातले लोक पंढरपूरला गाडी करून निघाले होते ना, हे रस्त्यात भेटले, बळच गाडीत कोंबडून नेलं पंढरपूरला. आता हे त्याच्यातलं गिरायकच नव्हतं. चंद्रभागेला स्नानाला गेल्यानंतर पांडुरंगाने विचार केला हे आपलं गिरायक नाही, पण किती कंजूस आहे पहा, म्हणून वासुदेवाचा वेश धारण केला आणि त्याच्याजवळ गेलो. दान पावले वासुदेवाला पटेल एक पैसा. ते म्हणलं बाबा कपडे सगळे रूमवर ठेवलेत. म्हणला इथं कशाचे पैसे? तुम्ही जर माझ्या रूमवर आला तर 1 रुपया देऊन टाकेल. ते म्हणलं ठीक आहे, येईल रूमवर. मला गेला रूमवर, गेले रूमवर. आता तो निघून गेल्यावर हा मला काय मूर्ख वासुदेव आहे, मी कुठं रूम केलाय? बडव्याची इथं उतरलोय का भाऊच्या इथं उतरलोय का महाराजाच्या कुठं उतर, याला कसं काय सापडेल? पण त्याला काय माहिती सगळी खोली नंबर याच्याकडे असतात. ते घरी जाऊन कपडे घालून गंध लावतोय न लावतोय तो वासुदेव दारात हजर. ते मला याला कोणी सांगितलं असेल मग, कोणीतरी टाळ करेन चाटळपणा केला ना. माझी खोली याला कशी काय सापडेल? पण ते बी काही कमी नव्हतं महाराज. 1 रुपयाचे दान न करता 60 वर्ष जगलो. ते म्हणलं वासुदेव खरं सांगू का, गाडी खर्ची पुरते पैसे आणले, एक्स्ट्रा काही माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही जर आमच्या पिंपरीला आलात तर 1 रुपया देऊन टाकील. ते म्हणलं ठीक आहे, तुमच्या गावाला येऊ. गेलं निघून. तो निघून गेल्यावर म्हणला काय मूर्ख वासुदेव आहे. अरे मग गावी येण्यासाठी 300 रुपये लागतात, जाण्यासाठी 300 लागतात. आता 600 रुपये खर्ची घालून 1 रुपयात याला येणं कसं परवडेल? याला काय माहित हा स्वातंत्र्य सैनिक हे, याला खर्ची वगैरे लागत नाही. काला झाला
2-4 दिवस राहिले, हे आलं घरी, संध्याकाळी झोपलं, सकाळी गच्ची दात वाशीत होत. त्याला तिकडे त्या घुमरीच्या पलीकडेच दिसलं ते टोपीन ते कपडे, ते मला मेलं गड्या हे तर आलं. आता सांगायला तर काहीच नाही, रुपयाचं गेले जाईल आणि मला जीव गेलेला परवडेल, पण पैसा गेलेला परवडायचा. खाली पळू आला, ब्रश धुतला, गुळणा केला. त्या मंडळीला हे म्हणलं, हे बघ तो वासुदेव पंढरपूर पासून माझा पाठलाग करतोय, आतापर्यंत पुष्कळ कारण सांगितली, पण आता सांगायला काही नाही. त्यापेक्षा एक काम कर म्हणला, मी मेल्यासारखं पडतो, तू रडल्यासारखं कर. मग ती मेल्यासारखं पडलं महाराज, बारीक श्वास घ्यायचा आणि ती आता रडणं, ती त्याचीच पत्नी होती, तिचा अभ्यास होताच ना महाराज. ते रडायला सुरुवात केली. आता त्या रडण्याच्या तर आता तुम्हाला माहिती आहे, माझ्या बाबानं कधी बिडी विकत घेतली नाही ना, म्हणजे दुसऱ्याच्याच वाढल्या. दुकानची उधारी दिली नाही, तीही बुडवली. आमंत्रणाची वाट पाहिली नाही, पंक्ती पठाणच. एक माता भगिनी तुम्ही स्वतः रडताना ऐकलं होतं, ती म्हणायची, माझ्या बाबाच्या ताटात कुत्र जेवलं तर कधी हाड म्हणला नाही ना. अरे मी म्हणलं ते शुद्धीवर असलं तर ना, विठाला विठाला करता करता हिचा अर्धा गाव जमला ना. अर्धा गाव जमेपर्यंत ते 2 किलोमीटरचं अंतर कापून वासुदेव झाला. काय झालं लोकांना सांगितलं, पाटील गेले. ते म्हणलं, अरे वाईट गोष्ट झाली. म्हणजे असला उदार आत्मा मी हिंदुस्थानात पाहिला नाही. आता आलोय तर अंत्यविधीच करून जातो. त्याला वाटलं असं म्हणले तरी उठून, तरी ते उठाना. शेवटी सगळे लोक जमले तरी उठाना. आंघोळीला उचललं तरी उठाना. नवे कपडे घातले तरी उठाना. त्याच्यावर मांडतात तिकडे काय म्हणतात, ताटी तटकी काय असं, त्याच्यावर झोपलं तरी उठाना. सुतुळीने आवळलं तरी उठाना. चौघाने उचललं तरी उठाना. येड्या बाबडीत नेलं तरी उठाना. सरपणावर मांडलं, वरून सरपण रचलं तरी उठाना. डालडी टाकला, राखेल टाकलं तरी उठाना. दारू काढी लावली, चटके बसायला लागले तरी उठाना. शेवटी देवालाच दया आली. देव बोलले, पाटील पैसा सुटला. ते बोला, हे काय पठ्ठ्या उठला, विठाला विठाला. आता असलेलं दानाचं महत्व सांगून काय उपयोग. दोन मित्र मुंबईला आपलं पुण्याला गेले. दिवसभराचं काय काम होतं ते केलं आणि निघाली स्टँड कर. दिवसभर जेवले नाही, का खर्च होईल म्हणून. त्याच्यातलं एक जण म्हणलं, भाऊसाहेब माझ्या डोळ्याला अंधार येतात. म्हणलं मग जेवावं लागेल. ते म्हणलं खर्च फार मी करील बुवा. मग हे खर्च करायला तयार, ती जेवायला तयार झाली. हॉटेल बघितलं. हॉटेल ऑटोमॅटिक हॉटेल होते. 2 पाट्या लागल्या, एक शाकाहारी, एक तुम्हाला माहितच आहे. याला विचारलं कुणीकड, म्हणलं चल आपलं शाकाहारीकडं. माळकरी म्हणून नाही, खर्चामुळे शाकाहारीच्या पाठीजवळ गेले. दरवाजात पाहिजे बरोबर उघडला, आतमध्ये शिरले, पाठीमागून लागलं. पुढे 2 पाट्या दिसल्या. साधं जेवण का स्पेशल जेवण, याला विचारलं कुणीकड, म्हणलं चल साधे जेवणाकडं. हे साध्या जेवणाच्या पाठीजवळ गेले. दरवाजात पाय दिल्याबरोबर उघडला, बाहेर पडले, पाठीमागून लागला. पुढे 2 पाट्या दिसल्या. हाफ जेवण का फुल जेवण, याला विचारलं कुणीकड, म्हणला चल आपलं हाफ जेवणाकडं. हाफ जेवणाच्या पाठीजवळ गेले. दरवाजात पाय दिल्याबरोबर उघडला, पुढे गेले, पाठीमागून लागला. पुढे 2 पाट्या दिसल्या. उदार का नगद, याला विचारलं कुणीकडे, चल म्हणलं आपलं उदारीकडं. पुन्हा केव्हा पुण्याला विनवतोय बघतीचे. उदारीच्या पाठीजवळ गेले. दरवाजात पाय दिल्याबरोबर उघडला, बाहेर पडले, पाठीमागून लागला. आणि पुढे बघते तर शिवाजीनगर इष्टी स्टँड. ते म्हणतो आता नाही होऊन स्टँडवरच चालवत ना, चल आता घरी गेल्यावर जीव विठाला. आता इतके कंजूस माणसं, याला दानच महत्व सांगून काय. महाराज म्हणले किती कंजूस असू द्या, पण शेवटी हाताची शोभा कशात आहे, दानातच आहे. दानेन पानेर न तू कंकनेन, पुढे ऐका, स्नानेन शुद्धीर न तू चंदनेन. शरीराची शुद्धी कशाने होती, गोपीचंद लावले ना. गोपीचंद लावले नाही म्हणजे मी गोपीचंदाच्या विरोधातलं आहे असं नका समजू. गोपीचंद लावत जा, रोज लावत जा, अवश्य लावत जा, पण आंघोळ करून लावत जा. नाही तर सकाळीच उठला आणि गोपीचंदाचा पट्टा ओढला, 4 चौकात जर जाऊन बसलात, लोक म्हणतील बा 4 ठिकाणी गंध लावलेला आहे, 4 ठिकाणी स्नान केलं असलं पाहिजे, असा लोकांचा गैरसमज होईल. पण त्यानं शरीराची शुद्धी नाही होणार. शरीराच्या शुद्धीसाठी कशाची गरज आहे, स्नानाची गरज आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत. 100 कामं सोडावेत माणसानं जेवावं, 1000 कामं सोडावेत त्यानं स्नान करावं, 1,00,000 कामं सोडावेत त्यानं दान करावं, आणि कोट्यवधी कामं सोडून त्यानं भगवत भजन करावं. विठाला हवे. स्नानेन
शुद्धीर न तू कशाने शुद्धी होते? स्नानानं. पुढे ऐका, मानेन तृप्तीर न तू भोजनेन. माणसाची तृप्ती जेवणानं होते की मानानं होते? हो, आपल्याला जेवणानं होते ना. तुम्हाला 5-25 लोकांना आमंत्रण दिलं, हे आमच्या मठावर जेवाय, तुम्ही आलात, तुम्हाला बसायला पाठ टाकली, तुमच्या पुढे रांगोळी काढल्या, पंचपक्वानाचं जेवण तुम्हाला वाढलं, आणि तुम्ही वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. पाणी फिरवलं, लाभारी बरकत सुरू झाले, अर्धे जीवन होत आले. मी मध्येच येऊन विचारलं, कसं काय झालं स्वतः? तुम्ही वा, काय गुलाबजामू, काय आलू वडा, काय बटाटवडा, काय खमंग ढोकळा, काय पुरी, काय भाजी. मी म्हणलं खा, बापाच्या घरी कधी मिळालं होतं का असं? घ्या, तुमची तृप्ती होईल. अहो, 4 गोष्टी अशा आहेत, 4 गोष्टीने आतापर्यंत कुणीच तृप्त झालं. नुसते जेवणाने होत नाही. धनेषु जीवित्वेषु स्त्रीषु भोजन वृत्तीषु अतृप्ता मानवा सर्वे याता यासिनी यांतीचे. धन किती मिळवा, टाटा व्हा, बिर्ला व्हा, दालमिया व्हा, अंबानी व्हा, अदानी व्हा, सगळा हिंदुस्थान जरी एकाच्या नावावर केला ना तरी त्याची तृप्ती होणार नाही. धनेषु जीवित्वेषु, मनुष्य किती दिवस जगला तरी कुणालाच मरावं वाटत नाही. जगण्याविषयीची तृप्ती होत, कुणाला मरावं वाटतं? हातवर करा, 2 मिनिटात आपण त्याचं काम करू. मी एकटा नाही, आपण सगळे मिळून करू. मरावं वाटतं का मरावं लागतं? मरावं लागतं. काही म्हातारी माणसं म्हणत असतात, माझी चिठ्ठी कुठे लपली काय नो, आणि माझं दप्तर कुठे सापडे ना काय नो. मरायसाठी नसतात म्हणत, घरातल्या माणसांना ऐकावं आणि आपल्याला जपावं म्हणून म्हणत असतात. पण त्यांच्या लक्षातच येत नाही, चिठ्ठी लपली काय नो, ते म्हणत असते आम्ही सापडून देतो, पण तुम्ही निघा. विठाला धनेषु जीवित्वेषु स्त्रीषु. स्त्री संगतीत कोणी किती दिवस राहिला, कोणाची तृप्ती नाही झाली. रावणाला किती पत्नी होत्या? 80,000. किती? 80,000. त्याची तृप्ती झाली. तृप्ती झाली अशी तिथे पंचवटीत सीतेसाठी आला कशाला असता, रामाच्या हाताने मेला कशाला असता. रावण तरी इथला, इंद्राला काय कमी आहे? इंद्र देवेंद्र नाही म्हणत मी, इंद्राला काय कमी आहे? तिलोत्तमा, मेनका, उर्वशी सारख्या दाशी आहेत, त्याची तृप्ती झाली का? आणि तृप्ती झाली असती तर मृत्यू लोकात आला नसता, अहिलेसाठी शाप घेऊन गेला नसता गाड्या. आणि त्याच्यानंतर भोजन वृत्तीषु, किती दिवस मनुष्य जेवला ना तृप्ती नाही. सकाळी किती जेवला, संध्याकाळी झालंच काय. पंक्तीला गेला, गुलाबजामुची पंगत होती, वाढणारा तोंड ओळखीचा होता. त्याने वाढ याला 5-25 गुलाबजामू वाढले, यांनी 5-25 वाढले. आता 25 खाल्ल्यावर तरी 26वा वाढायला आला ना, जास्त होईल म्हणायचा, नको म्हणायचा, हात मागं घ्यायचा. त्यांनी 26वा ठेवला, त्यांनी 26वा उचलला, तर 27वा वाढायला आला तर 5 मुरगळ आणि पाठीमागं धरलं. नाही म्हणलं जास्त होईल, आग्रह करू नका. पण आग्रह करणार जास्त आग्रह होता, कारण त्याला काही देणं नव्हतं, पंगत तिसऱ्याचीच होती. त्यांनी 27वा गुलाबजांबू पळत याच्या तोंडात घातला. 27वा गेला ना, पहिले 26 घेऊनच माघारी आला. नो एंट्री म्हणला, चला परत. इतकं खाल्लं होतं महाराज, केलं तर गुलाबजांबू दिसायचे. तरी संध्याकाळी विचारतो, झाला का स्वयंपाक? गुलाबजांबू जिलबत दिसलं का, हे नको म्हणतो, साधं पिठलं भाकरी. नुसते जेवणानं तृप्ती होत नाही महाराज, मानात सहित जेवणानं होते. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. तुम्हाला 5-25 लोकांना बोलवलं आश्रमावर, या महाराजाची इथे जेवायला. तुम्ही आलात, साधं भाजी भाकरीचं जेवण तुम्हाला वाढलं, तुम्ही जेवायला सुरुवात करणार. त्यावेळेला तुमच्या समोर जर हात जोडून उभं राहिलं आणि तुम्हाला जर म्हटलं गरीबाची भाजी भाकरी गोड करून घ्यावं, तर मला सांगा, पहिल्या गुलाबजामुन जिलबीनं तुमची तृप्ती होईल का मागच्या भाजी भाकरीनं होईल? अरे भिकाऱ्याला भाकरी फिकून वाढणारी फार माणसं भेटतात महाराज, पण त्याला आपल्या शेजारी बसून त्याच्या पाठीवून हात फिरून जीव घालणारी माणसं समाजात कमी आहे. तो म्हणतो, बाबा मला जेवण घालणारे फार भेटले हो, पण प्रेम देणारे तुम्ही पहिले भेटलात. विठाला विठाला. आणि हे सगळं याच्यासाठी सांगितलं, ज्ञानेन मोक्षम न मुंडनेन. मोक्ष कशाने मिळतो? ज्ञानानच मोक्ष मिळतो. ज्ञानदेव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिम. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी, आदि वेद मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी.
ज्ञानानं जर ज्ञानाला मोक्षासारखं श्रेष्ठ फल आहे तर महाराज असं का म्हणतात? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको आत्मस्थिती भाव, नको नको ब्रह्मज्ञान एवढं महत्वाचं आहे तरी महाराज नको म्हणतात. आता नको का म्हणतात एवढं 2 मिनिटात उत्तर द्यायचं, सेवा समाप्त करायची. मग नको का म्हणतात त्याचं पहिलं उत्तर हे आहे, महाराजांना ब्रह्मज्ञान प्राप्त आहे म्हणून नको म्हणतात. सर्वात्मक पण माझे हिरोणीने तो कोण, तेव्हा ब्रह्मज्ञान माझं स्वरूप आहे, तो देण्याची गरज नाही. कल्पना करा, तुम्हाला जवळचं दिसतं, लांबचं दिसतं, छोटा अक्षर वाचता येतं, मोठा अक्षर वाचता येतं, आणि एखादे डॉक्टर तुमच्याकडे आले सांगू लागले, भाऊसाहेब तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करतो, कमी खर्चात करतो, तुम्हाला चांगली नजर देतो, असं जर डॉक्टर तुम्हाला म्हटले तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही जागे असाल तर म्हणाल ना, तुम्ही डॉक्टर, तुम्ही नजर देण्याची गरज नाही, ती मला पहिलीच प्राप्त आहे, हे त्याचं उत्तर आहे. तसं महाराज म्हणतात, देवा ब्रह्मज्ञान माझं स्वरूप आहे, तो देण्याची गरज नाही, म्हणून नको ब्रह्मज्ञान. एक दुसरं नको म्हणण्याचं जे सवृत्तिक ब्रह्मज्ञान आहे ना, ते नको म्हणतात महाराज. कारण अहम देहास्मी हे अज्ञान आहे आणि अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे. अहम देहास्मी या वृत्तीचा बाद अहम ब्रह्मास्मी या वृत्तीने होतो, पण अहम देहास्मी वृत्तीचा बाद केल्यानंतर अहम ब्रह्मास्मी वृत्ती सुद्धा संपली पाहिजे. कारण अहम देहास्मी वृत्ती जेवढी बाधक तेवढीच अहम ब्रह्मास्मी वृत्ती सुद्धा बाधक. थोडक्यात सांगू की तुम्हाला, अज्ञान जेवढं बाधक तेवढं ज्ञान सुद्धा बाधक. त्याच्यावर भागत नसेल तर 1-2 मिनिटात एक उदाहरण सांगतो. शेतकरी ग्रस्त आहे, शेतात वेळा करायला गेला, शिलीफर चप्पल, थोडा पाऊस पडून गेलेला. आता शिलीफर चप्पल आणि चिखल म्हणल्यावर काय होतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पाय इकडं चप्पल तिकडं, दोघाची गाठही नाही भेटही नाही. आणि इकडे बघता बघता एक येड्या बाबळीचा 2 इंच काटा याच्या पायात खोडला, मोठ्याने ओरडला. याच्या संप्रदायाप्रमाणे काय म्हणायचं ते म्हटलं. तुम्ही म्हणाल संप्रदायाप्रमाणे म्हणजे काही माणसं सुख असो वा दुःख असो देवाचं नाव घेतो, काही काही कधीच घ्यायचे नाही. स्नानाला बसले, पाण्याचा तांबे अंगावर मतले, केशव माधव गोविंद हर हर गंगे म्हणायला काय हरकत आहे का? तरी नाही म्हणणार महाराज. इकडून तांब्या वाचला तर आग ग ग ग ग म्हणेल, इकडून वाचला तर आग बाय बाय बाय, तिसरंच म्हणेल, पण देवाचं नाव नाही घेणार. याच्या संप्रदायाप्रमाणे काय म्हणायचं ते म्हटलं. एका सोळ्या बाबळीचा काटा घेतला आणि प्रयत्न करून करून पायातला काटा काढला. ऐका, आता या काट्याने पायातला काटा काढल्यानंतर सरपंच याचं काम संपलं नाही, टाकून द्यायला पाहिजे, टाकायला पाहिजे, त्या करायला पाहिजे. पण हा जरा सुपीक डोक्यात होता. ते म्हणलं काय सांगू आता, काट्याचे उपकार, तुझे उपकार काय सांगू. म्हणला बाबा तुझ्यामुळे माझ्या पायातला काटा निघाला, तुझ्यामुळे मी दुःखमुक्त झालो, तुला कधीच विसरायचो नाही, कधीच विसरायचो नाही, कधीच विसरायचो नाही म्हणला. आणि फेकून द्यायचं ना, फेकून नाही ठेवला, अण्णा खिशात ठेवला, खिशात. संध्याकाळी झोपला.
या अंगावर झोपला होता, काटा या बाजूला होता. मग माणूस झोपेत कूस बदलतच ना. अहो माणसं झोपेत कूस काय, माणसं झोपेत घराची घर बदली ते. काही महाभाग इथं झोपले ना सकाळी उठून तिथं जातात. काहीची झोप अशी महाराज पूर्व पश्चिम झोपला ना सकाळी दक्षिण उत्तर. काहीच असणारी झोप अशी उस जागेला गोल फिरत जणू खुरवत धरलाय. एक देव बाप्पा या गावाहून दुसऱ्या गावाला सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेले. दुसरे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस, चैत्र वैशाखाचा महिना, उन्हाने व्याकुळ झाले होते, सावलीची गरज भासत होती. आंब्याचं झाड दिसलं तिथं गर्द सावली दिसली, पिशी उशाखाली घेतली झोपले. योग असा त्याच रस्त्याने एक न्हावी दादा निघाले. त्यांनाही 10व्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी जाऊन उरकणार नव्हतं. आदल्या दिवशी निघालेले, उन्हाने व्याकुळ झाले होते, त्यांनाही सावलीची गरज भासत होती. सावली दिसली, जोडीदार दिसला. हे तिले गेले त्याच्या शेजारी पिशी उशाखाली घेतली झोपले. पण दोघाच्याही झोपी फिरक्या महाराज. या फिरक्या झोपीमध्ये असं घडलं, याची पिशवी त्याच्या उशाखाली आणि त्याची पिशवी याच्या उशाखाली. बदलली ना 7 बारी. 2 तासाची विश्रांती घेतली, घाई गडबडीने उठली, आपापल्या डोक्याखालची पिशवी घेतली आणि गेले. आता तिथे गेल्यानंतर जो देवबापांनी चौरंग मांडला, पाठ मांडला, ते दाम्पत्य पूजेला बसवलं आणि पिशवीत हात घातला तर बसतार. ते कातर आणि ते कांगवा. लोकांना विचार देवबाई काय भानगड आहे, ते म्हणले झोपीची भानगड. विठाला रात्री चैतन्य महाराज म्हणले संध्याकाळचा कधी वेदांत सांगू नये. जाऊ दे, ते नावीला जर सांगत नाही तर मूळ मुद्द्यावर आहे. खिशात काटा होता ना, त्यांनी कूस बदलल्याबरोबर काट्याने प्रताप दाखवला. पायातला काटा 2 इंच होता, पण खिशातला बरगडीत 2.5 इंच खोडला. मोठ्याने ओरडला. घरातली सगळी मंडळी जागी झाली. काय झालं मला काटा. गावातल्या डॉक्टरला बोलवून ते इथं नाही जमायचं, यांना मिरज गावला जाऊ द्या. मिरज गावल्याने सांगितलं नगरला जाऊ द्या. नगरवाल्याने सांगितलं एवढी अद्ययावत मशिनरीची सोय नाही, यांना पुण्याला जाऊ द्या. पुण्याला डॉक्टरकडे दाखवलं. ते म्हणले हे बघा प्रयत्न आमचे, नशीब तुमचं. आता ते डॉक्टरने पहिलं सांगत जाऊ तू चांगला होशील, काळजी करू नको आमकं तमकं. मी तर असं ऐकलं, एका पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना डॉक्टर त्याला विचारत होते तुझी शेवटची इच्छा काय, तुझी शेवटची इच्छा काय, तुझी शेवटची इच्छा काय. त्याला सांगितलं माझी शेवटची इच्छा आहे, मला वाटतं दुसऱ्या डॉक्टरकडे जावं. आता शेवटची इच्छा विचारलं ते जगेल का. कथित कथा आठवली. म्हणले एक पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये भूल द्यायच्या वेळेला ते उठलं, खिशातून पैसे काढून मोजायला लागलं. ते डॉक्टरच्या डोळ्याला पाणी आलं. ते म्हणला भाऊसाहेब पैसे द्यायची काही गरज नाही, ऑपरेशन झाले दिले तरी चालते. ते मला मी पैसेच देत नाही. म्हणजे मग तुम्ही आता मला भूल देणार आहेत ना, मला त्याच्या पूर्वी मोजून ठेवतोय. आता ते डॉक्टर कुठे पैसे काढीत असते. कथित कथा आठवली म्हणून सांगतो. एक जणाची दाढ दुखत होती, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने विचारलं काय होतं, मला दाढ दुखते. त्यांनी बघितली, दाढ काढावी लागेल. ते मला औषध गोळ्यावर नाही थांबायचं, मला नाही थांबायचं, काढा म्हणून. मग त्याला असणारं झोपवलं आणि झोपवल्यानंतर त्याच्या समोरचा दात काढला. तो काढले, त्याच्या शेजारचा काढला आणि तिसरा काढायला लागले. ते म्हणलं डॉक्टर दाढ काढायची, हे काय करता. ते म्हणले अरे रस्ता तर करू दे. विठाला तसे पेशंटला सांगितलं हे बघा यांचा काटा काढायचा असेल ना, यांना मुंबईला जाऊ. पेशंट मुंबईला नेलं. मुंबईच्या डॉक्टरने चेक करून सांगितलं हे बघा यांचं ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन करून काटा काढावा लागेल. 2 लाख रुपये खर्च येईल. बरोबरच्या माणसाने सांगितलं 2 काय 2.5 येऊ द्या, पण यांचा काटाच काढा. म्हणजे तुम्ही वेगळा नका अर्थ करू. मग त्याला ऍडमिट केलं, त्याचं ऑपरेशन केलं, काटा काढला. व्यवस्थित होण्यासाठी 6 महिने लागले. 6 महिन्यात ठणठणीत झाला. हसत मुखानं गावाकडे आला. मित्रमंडळीची भेट झाली. मित्रानं विचारलं रामराम भाऊसाहेब. म्हणले रामराम. कधी आले. म्हणले कालच आलो. कसं काय झालं ऑपरेशन. म्हणले व्यवस्थित झालं. आणि खरं सांगा भाऊसाहेब पहिला काटा बरा होता का दुसरा. आपला मूळ मुद्दा इथं आहे. पहिला काटा बरा का दुसरा. अहो काटा कुठं बरा असतो करा. पहिला तरी काटाच आणि दुसरा तरी काटाच. तशी अज्ञानाची तरी वृत्तीच आहे आणि ज्ञानाची तरी वृत्तीच आहे. असं संवृत्तिक ब्रह्मज्ञान मला नको असं महाराजाचं म्हणणं आहे.